ई व्हेकल क्षेत्रात झपाट्याने झेप घेतलेल्या ओला इलेक्ट्रिकला आता विक्री आणि सर्व्हिस दोन्हींमध्ये मोठा फटका बसू लागला आहे। महाराष्ट्रात ट्रेड सर्टिफिकेट न घेतल्याने ओलाचे अनेक शोरूम बंद झाले, तर गोव्यात तर थेट RTO रजिस्ट्रेशन बंद करण्यात आले। मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरातही ओलाची परिस्थिती बिकट झाली आहे। देशातील सर्वात मोठ्या सर्व्हिस सेंटरपैकी एक असलेले पुण्यातील फुगेवाडी सर्व्हिस सेंटर 2 ते 3 महिन्यांपूर्वीच बंद झाले। मुंबईत जर आजच्या घडीला एकही सर्व्हिस सेंटर उपलब्ध नाही, यामुळे ग्राहक अक्षरशः त्रस्त झालेत। ठाण्यात एकमेव सर्व्हिस सेंटर असलं तरी सेवा अत्यंत मर्यादित। एका ग्राहकाची स्कूटर 1.5 ते 2 महिने बंद पडलेली। RSA असूनही कंपनीने अद्याप स्कूटर सर्व्हिस सेंटरला हलवलेली नाही। होम रिपेअर पॅक असतानाही सेवा न मिळाल्याची तक्रार अनेकांनी केली आहे। स्कूटर चालू असेल तोवर ठीक, पण एकदा बंद पडली की ग्राहक थेट अडचणीत। सर्व्हिस मिळत नसल्यामुळे काहींना स्कूटर भंगारात काढण्याची वेळही येत असल्याचं त्यांनी सांगितलंय। पुण्यातील स्थिती काही वेगळी नाही। फुगेवाडीतील मोठे एक्सपिरियन्स व सर्व्हिस सेंटर आता पूर्णपणे बंद झाल्याने महिनोन उभ्या असलेल्या धुळीने माखलेल्या स्कूटरही हटवल्या गेल्या आहेत। शहरात ओलाच्या मोटरसायकली तर जवळजवळ दिसेनाशा झाल्यात। ॲपवर प्रश्न विचारला असता भोसरी किंवा वाकडेवाडीला सर्व्हिस मिळेल असे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात सेवा मिळत नाही अशी ग्राहकांची तक्रार आहे। ठाण्यात तर आणखी वेगळी परिस्थिती। सर्व्हिस सेंटरच्या गेटवर तात्पुरते बंद असा बोर्ड, आधीच्या नादुरुस्त स्कूटर दुरुस्त होईपर्यंत नवीन स्कूटर स्वीकारल्या जाणार नाही असा संदेश लावल्याची माहिती समोर आली आहे। एकेकाळी देशभरात आघाडीवर असलेल्या ओला इलेक्ट्रिकची दुर्लक्षामुळे ही अधोगती झाल्याची चर्चा आहे। ग्राहकांची एकच मागणी, स्कूटर घेतली तर सर्व्हिसही वेळेवर द्या। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।